नमस्कार मंडळी, मी आदित्य तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे। मी आता आलो आहे वसईमध्ये भुईगाव, ते स्वामी समर्थांचा मठ आहे, तर तिथे आम्ही चाललो आहे। माझ्यासोबत आहे माझी आणि मावशी, ते बघू शकता तुम्ही, स्वामी समर्थ मठ भुईगाव। तर इथे समोरच तिथे बघू शकता तुम्ही स्वामी समर्थांचा मठ आहे, तर आम्ही इथे पोहोचलो। तर इथे तुम्ही बघू शकता स्कूटी आणि बाईक पार्किंगसाठी जागा आहे, तर आम्ही स्कूटीने आलो, तर इथे बाईक आम्ही स्कूटी पार्क केली आहे। तर आता आम्ही इथे पुढे मठात चाललो आहे, तर इथे मावशी आणि माझी दीदी चालली आहे, तर जाऊया आपण पुढे। तुम्ही बघू शकता गाडी पार्किंगसाठी पण जागा आहे। आमचं चांगलं दर्शन झालंय। मावशी, कसं वाटलं तुला दर्शन? आपलं चांगलं झालं एकदम। इथे महाप्रसादालयाचं आहे, हे बघा, आता बोलले आहेत, तर बघू आम्हाला महाप्रसाद मिळतोय का। इथे स्वामींनी ज्या काही त्यांच्या लीला केल्या आहेत त्या इथे तुम्हाला सर्व बघायला मिळेल, तुम्ही बघू शकता। मावशी, कुठे चाललो आपण? गायचा गोठा आहे। हा हा, चला तर मग आपण गायचा गोठा बघूया। तुम्ही इथे बघू शकता, त्यांचे खाणं खात आहेत आणि ते बघा छोटस इथे पाडा आहे। तर इथे महाप्रसाद मिळतो, तर आम्ही आता महाप्रसाद घेण्यासाठी चाललोय। इथे बघू शकता तुम्ही, इथे महाप्रसाद मिळतो, तर इथे लाईन लावली आहे मावशीने आणि बहिणीने। इथे आम्हाला महाप्रसाद मिळाला आहे, इथे तुम्ही बघू शकता वरण भात आहे, इथे शिरा आहे आणि इथे वांगे बटाट्याची भाजी आहे। तर इथे आम्हाला मिळाला आहे महाप्रसाद, तर आम्ही आता सुरू करतोय। तर आमच्या इथे महाप्रसाद खाऊन झालेला आहे, तो पण आम्ही आता संपू। तर मावशी,
कसं वाटला तुला प्रसाद? दे, तुला कसं वाटला? शिरा कसा आहे? मस्त ना. तर इथे आम्ही आता शिरा संपूच, तर आपण थोड्या वेळानंतर भेटू. इथे आमचा महाप्रसाद घेऊन झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मठात आलेल्या सर्व भाविकांना बसण्यासाठी खुर्च्यांची छान अशी व्यवस्था केली आहे. तुम्ही समोरच बघू शकता महिला मंडळ जे कोणी भाविक आले आहेत त्यांना महाप्रसाद देत आहेत. आणि तिथे बाजूलाच ज्या स्वच्छ प्लेट आहेत त्या स्वच्छ केल्या जातात. आणि इथे बाजूलाच सुंदर असा छान असा महाप्रसाद बनवला जातो. इथे तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय पण ठेवली आहे, ते बघू शकता. तर आमच्या भुईगावमधला स्वामी समर्थ महाराजांच्या मठातलं दर्शन पण झालं आणि महाप्रसाद पण झाला आहे. तर आम्ही आता निघतोय घरी. बघू शकता मावशी आता बाईक काढते, स्कूटी काढते आणि आम्ही आता घरी चाललो. तर फायनली वसईमधील भोईगावमधला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आणि महाप्रसाद आमचा झालेला आहे. तर इथे आम्ही हा ब्लॉग संपवतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.